नक्कीच आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना ह्याच्यासाठी एक चांगला प्लॅन पण बनला होता. 2023 मध्ये मला वाटतं या प्रस्तावाला शासकीय मंजुरी देखील मिळाली आणि तेव्हापासून हा प्रस्ताव प्रलंबित आहे. अनेक वेळा आम्ही मागणी केलेली आहे, लेकिन आज आपण पाहिलं असेल, आपण इथे येऊन पाहणी केल्यानंतर इथे जागा वाढवण्याची किती गरज आहे. खरं तर जगातून जे कोणी पर्यटक येतात ते फुल मार्केट बघायला देखील येतात. इकडचे गाळेधारक असतील किंवा मग पर्यटक असतील किंवा मुंबईकर असेल, त्यांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी मागचा सिव्हिरचा प्लॉट असेल, बाजूचा प्लॉट असेल, हे देखील यांना देणं गरजेचं आहे. आणि काही ठराविक पावसाळ्याआधी दुरुस्ती करणं गरजेची होती, ती देखील आम्ही मागणी केलेली आहे. आमच्या फंडातून असेल किंवा महानगरपालिकेकडून असेल, ते आम्ही करून घेऊ. अच्छा, परदेश दौरे टाळायला सांगितलं. आपण सगळ्यांनीच विधान भवनात जेव्हा अधिवेशन सुरू होतं तेव्हा आपण सगळे तिथे होतात आणि आपल्याला आठवत असेल, पहिल्या दिवसापासून मी सांगत आहे की पंतप्रधान महोदयांनी त्याच्यावर भाष्य करावं की देशाला काय आर्थिक परिस्थितीतून जावं लागणार आहे. हे मी साधारणपणे 2 महिन्यापूर्वी जेव्हा हे इराणचं युद्ध सुरू झालं तेव्हापासून बोलत आहे. काल सगळ्या निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान महोदयांनी सांगितलेलं आहे की आर्थिक घडी बिघडणार आहे. रुपया आपण पाहतोय घसरत चाललेला आहे. सोनं घेऊ नका, बाहेर जाऊ नका, बाहेर जाऊन लग्न करू नका, अमुक करू नका, तमुक करू नका. पण स्वतःचे मंत्री आणि स्वतःचा पक्ष हे पाळणार आहे का? रोड शो बंद होणार आहेत का? जे ताफे मंत्र्यांचे असतात ते कमी होणार आहेत का? आणि प्रामुख्याने हेच मंत्री वरपासून खालपर्यंत परदेशी जाणं असेल किंवा सोनं घेणं असेल, हे टाळणार आहेत का? मुख्य गोष्ट हीच आहे की जे काल त्यांनी अपील केलेलं प्रधानमंत्री महोदयांनी की जनतेने असं करावं, जनतेने तसं करावं, जनतेने सर्व काही करावं, पण सरकार काय करणार, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे जे त्यांनी सांगितलेलं आहे, वर्क फ्रॉम होम करा किंवा सोनं घेऊ नका किंवा अमुक गोष्टी घेऊ नका, ह्याचा आपल्या शेअर बाजारवर असेल, मार्केट्सवर असेल, जॉब्सवर असेल, दुकानांवर असेल, दुकानदारांवर असेल, व्यापाऱ्यांवर असेल, आपल्या देशाच्या आर्थिक घडीवर असेल, काय नक्की परिणाम दुष्परिणाम होणार आहे ह्याच्यावर विचार केला होता का सरकारने? कारण वर्क फ्रॉम होम बोलल्यानंतर कोविडच्या काळात आपल्याला आठवत असेल, वर्क फ्रॉम होम हे बाहेर एक कंटेजियस व्हायरस होता म्हणून आपण घरून काम करत होतो. पण आता वर्क फ्रॉम होम केल्यानंतर जे ऑफिसमधले सगळे घरी बसून काम करतील, त्याच्यात इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन असेल किंवा मग इंटरनेटचा वापर असेल, हा जो वाढणार आहे आणि ह्याचा परिणाम, ह्याचा इम्पॅक्ट जो देशाच्या पूर्ण व्यवस्थेवर होणार आहे, त्याचा देखील सरकारने विचार केला आहे का? विशेष अधिवेशन बोलवावं राज ठाकरे, शरद पवारांचं म्हणणं आहे की आणि त्याच्यात चर्चा व्हावी, विरोधकांना सुद्धा समाविष्ट करून. नाही, विशेष काय, साध्या अधिवेशनात पण चर्चेला हे तयार नसतात भाजपवाले. म्हणून अर्थात मागणी योग्यच आहे, सगळ्यांना वाटते, देशाला वाटते, कारण देशाला काय करावं हे सांगितलं. तर नशीब असून ताली बजाव थाली बजाव झालं नाहीये, पण आपल्याला आठवत असेल, सगळं काही परवा जे सांगितलं, काल जे सांगितलं, ते जनतेने काय करावं हे सांगितलेलं आहे. सरकार काय जनतेसाठी करणार आहे हे कुठेच सांगितलं नाही. नीट परीक्षा आज रद्द करण्यात आली. पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं. 3 मेला ही परीक्षा झाली आणि आता परत 22 लाख विद्यार्थ्यांना देशभराची परीक्षा द्यावी. गेल्या पूर्ण दशकामध्ये भाजपचं सरकार आल्यापासून अनेक पेपर प्रत्येक वर्षी फुटतात ना. MPSC असो, नीट असो, कुठची स्पर्धा परीक्षा बघा तुम्ही, पेपर फुटीचं पुढे येतं. कोणतरी एक पकडलं जातं, त्याच्यातून किती त्यांनी कमवले हे दाखवलं जातं, पण जो विद्यार्थ्यांना त्रास होतो तो कुठेही कमी झालेला नाही. मुंबईच्या पर्यटनाच्या दृष्टीने एक प्रश्न, मुंबईत राणीच्या बागेत जरी पर्यटक मोठ्या संख्येने येत असले तरी सिंहाची प्रतीक्षा अद्याप आहे. मुख्यमंत्री आणि महापौरांनी गुजरात सरकारला अनेक वेळा पत्र दिले, मात्र कुठलाही रिप्लाय त्यांना अद्याप आलेला नाहीये. आता गुजरातकडून मुख्यमंत्र्यांना रिप्लाय येत नसेल तर अजून कोणाला येणार? परवानगी तिथूनच येतात त्यांच्या. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की पर्यटन जर आपण पाहिलं तर माहीमचा किल्ला देखील आम्ही प्रस्ताव मागच्या आठवड्यात देखील जेव्हा म्युन्सिपल कमिशनरना भेटलो तेव्हा महेशजी, मी, आम्ही दोघांनी मागणी केलेली आहे की माहीमचा किल्ला, विशालजी मला वाटतं तुम्ही पण त्यावेळी ती बातमी केली होती, आमच्या काळात तो साफ स्वच्छ चांगला करून घेतला, तिकडे जे रहिवासी होते त्यांना चांगली घरं दिली, पण पुढे अजून काही झालेलं नाहीये. तसंच पर्यटकांमध्ये आपण पाहिलं असेल, पेंग्विन जेवढं मुंबईसाठी कमवतात तसं चित्ते कमवतात का विचारा. एक असं करू. आवाज उठवण्याचा नाही, आपण पाहिलं असेल सत्ताधाऱ्यांमध्ये पण, भाजपमध्ये पण काही ठराविक लोकांना जास्ती पण, काही ठराविक लोकांना कमी पण, हे त्यांच्यामध्येच भांडण चालू आहेत. आणि आम्ही तर आवाज उठवत आहोत, पण महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जो आवाज उठवत आहोत तो स्वतःसाठी नाही उठवत, तो मुंबईसाठी उठवतो. परवा देखील आपल्याला आठवत असेल, सभागृह ठरलं होतं आणि भाजपचा काहीतरी कार्यक्रम म्हणून सभागृह रद्द केलं. असं किती वेळा आपण पाहिलेलं आहे. म्हणजे मुंबईचे विषय नंतर भाजपचे कार्यक्रम पहिले,
हे किती योग्य आहे? महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम लागू करण्यात आलं होतं, मात्र त्यालाच या विरोधकांनी विरोध केला होता आणि आता तेच सरकार वर्क फ्रॉम होमच्या दिशेने जाते. काय सांगतात? हो, तेच सरकार बोलेल की तुम्ही कामं घरून करा, पण बाकीचे सगळं स्थळं जी असतात, धार्मिक स्थळं वगैरे ही उघडी ठेवा. मुद्दा असा आहे, आम्ही जीव वाचवले होते आणि 2 महिने आम्ही सांगतोय की अजूनही जीव आणि आपली आर्थिक घडी जी आहे ती विस्कटायची नसेल तर प्रधानमंत्र्यांनी बोलावं. ते काल परवाकडे बोलले. महामुंबईमध्ये 900 ज्या इमारती आहेत त्या अति धोकादायक आहेत, त्याचबरोबर 13,000हून अधिक इमारती त्या धोकादायक आहेत. फक्त प्रशासन नोटिसा लावतंय. एकीकडे पावसाळा येतोय. एका बाजूला हे धोकादायक जाहीर करण्यासाठी पण मोठा घोटाळा सुरू आहे, हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या सेस आणि नॉन सेस बिल्डिंग आहेत त्याच्यात कुठे ना कुठेतरी सरकारी अधिकारी काहीतरी घोटाळा करून धोकादायक करायचा, लँडलॉर्डची बाजू घ्यायची, म्हणजे ह्या सगळ्या टेनेंट्सना घराबाहेर काढायचा, हा एक विषय प्रलंबित आहे. आणि दुसऱ्या बाजूला खरोखर धोकादायक जे आहेत त्यांना दुरुस्ती कुठे होते? एकीकडे नालेसफाईचे मुद्दे भाजपचे नेते स्वतः उठून नालेसफाईबद्दल वाहिनी त्यांना बघायला मिळत आहे. मात्र या नालेसफाईसाठी 25 गाड्या त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि 24 तासात झालेले आहेत. बरोबर आहे, गाड्या स्वतःसोबत 25 जात आहेत, पण नालेसफाई मधून जे गाळ निघायला पाहिजे ते किती गाड्या बाहेर निघतात? आणि कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत? किती लोकांना क्लीन चिटा दिलेल्या आहेत? किती लोकांवर आरोप लावले आहेत? मुद्दा हाच येतो की जेवढं मुंबईवर प्रेम आणि मुंबईची सेवा आम्ही केली तेवढं भाजप करत नाहीये. भाजप सगळे ऑर्डर दिल्लीकडून घेतं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.